चराचरातील वात्सल्य हे देवी चामुंडेश्वरीचंच रूप. एखाद्या आईनं जसा आपल्या लहान बालकाचा जीवापाड सांभाळ करावा तसाच सांभाळ आई चामुंडेश्वरी प्रत्येक भक्ताचा करत आली आहे. आमच्यातील तहान भूक तीच आहे, आमचा रंगरूपही तीच आहे, आमच्यातील ज्ञान दया क्षमा शांती ही तीच आहे. आपण आहोत ते फक्त निमित्त, करती आणि करविती तीच आहे. श्रीदेवी चामुंडेश्वरी सेवा समिती नेहमीच हा सेवाभाव जपत आली आहे. सद्गुणांची कदर आणि सत्कार्याचा ध्यास या दोन अभिनव गुणांमुळेच सर्वांना बरोबर घेऊन सेवा समिती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. भक्त भाविक देणगीदारांचा विश्वास सार्थ ठरवत आली आहे. मंदिराकडील कामकाज दैनंदिन व्यवहार सोयी सुविधा केवळ यापुरतीच समिती न राहता समिती सर्वांनाच आदर्श वाटेल अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य करीत आली आहे. आज आपण पाहत आहोत आई चामुंडेश्वरी मंदिरासमोरील एक छान हिरवगार उद्यान निर्माण केलं आहे. झाडे लावली आहेत, पशु पक्ष्यांसाठी पाणीही उपलब्ध करून दिलं आहे. आमच्या साधू संतांनी आम्हाला हाच तर संदेश दिलाय. वृक्षवल्ली महा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. बेसुमार वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी वृक्ष लागवडीचे सामाजिक उपक्रम हाती घेऊन निसर्ग बचाव कार्यात भरीव कामगिरी करण्याचा समितीचा मानस आहे. आज समिती शैक्षणिक क्षेत्रातही आपलं एक छोटंसं योगदान देत आहे. समितीने मागील काही वर्षांपासून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व मुले कलागुणांकडे आकर्षित होण्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत. रांगोळी स्पर्धा, गायन, वक्तृत्व स्पर्धा, हस्तकौशल्य आदी स्पर्धा सुरू केल्या. आश्चर्याची गोष्ट अशी दरवर्षी स्पर्धकांची संख्या ही लक्षणीय अंकात वाढती दिसून आली. याचा अर्थ व उद्देश तर सफल होताना दिसून आला. स्पर्धा घेणं, कौतुक करणं हे तर सुरूच राहील, पण विद्यार्थी वर्गासाठी आणखी काय करता येईल याचा विचार करत आहे. माड्याच्या वाडी येथील SL देसाई विद्यालयात मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करण्याबरोबरच सुतारकाम, फॅब्रिकेशन, शेती, भाजीपाला उत्पादन वगैरे उपयोगी कामांचं ज्ञान दिलं जात आहे. या हायस्कूलसाठी आणखी काय मदत करता येईल याचाही विचार सुरू आहे. प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती, पण आता तर 4 भिंतींच्या शाळा आल्या, वर्ग खोल्यांच्या शाळा आल्या. समितीने गावातील शाळांना भेटी दिल्या. इथं एक गोष्ट लक्षात आली की नुसती शिकवणी उत्तम दर्जाची असून भागत नाही, तर त्या लहान लहान मुलांचं मन रमेल, त्यांना आनंद होईल, ओढा वाढेल अशा पद्धतीच्या वर्गखोल्या बनवणे गरजेचे आहे. अभ्यासासाठी पोषक असं वातावरण आजूबाजूला बनवण्याची गरज आहे. ही गरज ओळखून समितीने आंदुर्ले गावातील 3 शाळांची रंगरंगोटी, डागडुजी, सुशोभीकरण करण्याचा संकल्प हाती घेतला. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असतानाच आज सेवा समिती सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने एका वेगळ्या क्षेत्रात आपलं योगदान देऊ इच्छिते. वृद्धाश्रम. हो, खरं तर संकल्पना अतिशय वेदनादायीच आहे. ही गोष्ट जगात कुठेच असू नये असं आमच्यासारखं तुम्हालाही वाटतंच, पण काही प्रश्नांची उत्तरे नसतात, हेच खरं. रायगाव येथील जिव्हाळा या वृद्धाश्रमाला समितीने भेट दिली. केवळ वय झालं, वृद्ध झाले म्हणून, तर कुणी स्मृतिभ्रंश झाला म्हणून, तर कुणी आधारीन झाले म्हणून, असे अनेक आजी आजोबा या वृद्धाश्रमात आहेत. जिव्हाळा त्यांची योग्य ती काळजी घेतच आहे, पण आमची श्रीदेवी चामुंडेश्वरी सेवा समिती या क्षेत्रात काम करण्यासाठीची भूमिका थोडी वेगळीच आहे. वृद्धाश्रमात राहून या आजी आजोबांनी स्वावलंबी बनावं यासाठी आपली समिती प्रयत्नशील आहे. यातून काय होईल तर काम केल्याने शारीरिक मानसिक वेदना कमी होतील, हाताला काम मिळाल्याने वेळही निघून जाईल, त्यांचं जगणं हे सुसह्य होईल. हाच या समितीचा उद्देश. आई चामुंडेश्वरी सर्व जीवात वास करते. समाजसेवा ही देखील ईश्वर सेवाच आहे. सेवा समिती नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. समितीला कलागुणांची कदर आहे, सर्वांगीण विकासाचा ध्यास आहे. समिती सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आली आहे आणि यापुढे राबवणार आहे. पण हे सर्व कार्य तुमच्यासारख्या सच्चा हितचिंतकाच्या शुभेच्छा, दानशूर व्यक्तींची मदत व ज्येष्ठांचं मार्गदर्शन हीच आमची प्रेरणास्थानं आहेत. चला तर सर्व मिळून देवीला साकडं घालूया
आई आमच्या सर्व प्रयत्नांना यश दे. यापुढेही आमच्या असंख्य भक्तांच्या हातून, सेवा समितीच्या हातून नेहमीच तुला अपेक्षित असे कार्य घडू दे, हीच प्रार्थना.